मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे भूगोलाचे प्रश्न पाहणार आहेत पहा, जे खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या व्हिडिओच्या PDF-साठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे बघा. त्या ग्रुपवरती बघा आपण ह्या व्हिडिओची PDF टाकणार आहे. तसेच बघा धर्मादाय भरतीसाठी जे काही मित्रांनो महत्त्वाचं मटेरियल असेल किंवा जे काही हॉल तिकीट असेल, हॉल तिकीटच्या संदर्भामध्ये जे काही अपडेट असेल पहा, ते सर्व मित्रांनो आपण त्या ग्रुपवरती टाकणार आहे. त्यामुळे ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, जे व्हिडिओचं टायटल दिसतंय किंवा जे नाव दिसतंय त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होत असतो. त्यामुळे नक्की तुम्ही तो ओपन करा आणि जॉईन करून घ्या. पहिला प्रश्न आहे पहा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय अनेक पेपरला विचारलेला आहे पहा. तर जिनिव्हा, ऑप्शन क्रमांक 3 जिनिव्हा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, युनिसेफचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कशाचं? युनिसेफचं मुख्यालय कोठे स्थित आहे? द्या उत्तर. तर युनिसेफचं मुख्यालय मित्रांनो न्यूयॉर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, फिनलँड देशाची राजधानी कोणती आहे? फिनलँड देशाची राजधानी कोणती आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 हेलसिंकी याचं योग्य उत्तर होईल पहा. नेक्स्ट आहे पहा, G20 कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? पहा, G20 कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर 1999. आता हे कसं लक्षात ठेवायचं? G20 1999. तर कोणाचाही बड्डे लक्षात ठेवायचं आहे. बड्डे कोणाचा? आपल्या घरामध्ये आपल्या मित्राचा. साल किती बघा? 1999. तेवढं लक्षात ठेवायचं. G20 कोणाचा तरी बड्डे असतोच बघा 1999 मध्ये. तेवढं लक्षात ठेवा. तुमचा हा प्रश्न कधीच चुकणार नाही. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेमधील कोणत्या शहराला ओळखलं जातं? हिऱ्यांचं शहर. तो ऑप्शन क्रमांक 2 किंबर्ले याचं योग्य उत्तर होईल पहा. नासा ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणती? नासा. तर नासा मित्रांनो वॉशिंग्टनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाळवंटामधील हिरवळीच्या प्रदेशाला टिंबटिंब म्हणतात. तर वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशाला काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 ऑसिस असं म्हटलं जातं पहा, ऑसिस. ग्रेट बॅरियर रीफ हे कोणत्या ठिकाणी आहे? ग्रेट बॅरियर रीफ. तर ऑस्ट्रेलियामध्ये मित्रांनो ग्रेट बॅरियर रीफ आपल्याला पाहायला मिळतं. बघा या ठिकाणी सहसंबंध ओळखायचा. इंग्लंड, अटलांटिक महासागर. तसा ग्रीसमध्ये काय बघा, आता भूमध्य समुद्र आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्राला संबोधलं जातं? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 जपानला मित्रांनो उगवत्या सूर्याचा देश म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं पहा. जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? तर चीन मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 4. हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडामध्ये विपुल प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? हिऱ्याच्या खाणी. तर ऑप्शन क्रमांक 1 आफ्रिकेमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. मारियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरामध्ये? तर पॅसिफिक मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल, ऑप्शन क्रमांक 3 पॅसिफिक. जगातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे? जगातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 सहारा वाळवंट पहा. संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये पहा, ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? लंडन. तर थेम्स नदीकाठी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2 थेम्स. आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा, आता या ठिकाणी लवकरच आपले पेपर सुद्धा होणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी म्हणजे क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी PDF आणलेले आहेत पहा. आता लगेच आपले हॉल तिकीट सुद्धा येतील पहा. आणि आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे पहा. कारण की मागच्या वेळेस बघा DMRचे सुद्धा फॉर्म सुटले होते. लगेच त्यांच्या या ठिकाणी हॉल तिकीट आले होते पहा. थोड्याच दिवसामध्ये हॉल तिकीट पण येतील. टायमाला वेळ खोदून काय उपयोग होणार नाही पहा. त्यासाठी बघा 10,000 प्रश्नांची आपण या ठिकाणी PDF तयार केली पहा. ही जी काही PDF आहे मित्रांनो तुम्हाला 249 रुपयाला मिळून जाणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे? 93 25 23 08 40 93 25 23 08 40 हा जो काही फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती तुम्हाला मित्रांनो 249 रुपये पाठवायचे आहेत. किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून त्याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा मित्रांनो. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल पहा. कारण की तुम्ही जर आत्ता PDF घेतली तर तुमची बघा या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल पहा. एक एक गोष्ट आपण बघा वारंवार जर या ठिकाणी वाचली तर आपली चांगली रिव्हिजन होती आणि पेपरमध्ये आपला चांगला स्कोर येणार आहे. कारण की कॉम्पिटिशन सुद्धा चांगला असणार आहे. MPSC करणारे किंवा इतर सरळ सेवा करणारे या ठिकाणी असणार आहेत पहा, जे लायब्ररीमध्ये बघा खूप अभ्यास करतात.
या ठिकाणी चांगले रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो आपण ह्या PDF तयार केल्यात पहा. तुम्ही टायमाला जर या ठिकाणी PDF घेतल्या तर तुमची एकच वेळेस वाचून येईल, परंतु आत्ता जर घेतली तर तुम्हाला या ठिकाणी वारंवार ती PDF वाचता येईल आणि चांगल्या प्रकारे तुमची रिव्हिजन होईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. ₹249 काहीच नाहीत. आपण बघा कुठं पण गेलो तर या ठिकाणी खाऊन घेतो पैसे, नाही का नाही, नाश्त्याला, इकडं जेवायला, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. हे प्रश्न तुम्हाला वारंवार काम येतील पहा. आता तलाठी भरती असेल, इतर भरतीसुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये सुटलेले आहेत. अभ्यास असलेला कुठंच वाहिला जात नाही. कुठं ना कुठं आपल्या या ठिकाणी काम फिक्स होणार आहे असा विश्वास धरून जर अभ्यास केला तर 100% पोस्ट आपली पक्की होईल पहा. तर मित्रांनो लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या, कारण की टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही पहा. ₹249 तुम्हाला चालू घडामोडी त्याचबरोबर TCSने विचारलेले सगळे प्रश्न, लेटेस्टचं जे काही चालू घडामोडी असेल चालू मंथपर्यंतच्या सर्व काही मिळणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या, चांगला अभ्यास करा आणि रिव्हिजन खूप महत्त्वाची पहा. प्रॅक्टिससाठी बघा तुम्हाला बुद्धिमत्तेचा टेस्टसुद्धा मी यामध्ये अवेलेबल केलेले आहेत. फक्त ₹249. लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. ज्यांना खरोखर नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी मला मेसेज करा WhatsAppला आणि फोन जर नाही उचलला तर नक्की मेसेज करा बघा. मेसेजवर मी रिप्लाय 100% देईल. इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे? तर नुस्तारा मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक 2 नुस्तारा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इस्लामाबाद याचं योग्य उत्तर होईल पहा. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जातं? तर इंग्लंडमधून मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंडमधून जातं पहा. सर क्रिक, काय प्रश्न आहे मित्रांनो, सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आहे पहा? तर भारत आणि पाकिस्तान याचं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि पाकिस्तान. उलट्या टोपलीच्या आकाराच्या एस्किमोच्या घराला काय म्हणतात? तर इग्लू असं म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक 1 इग्लू. 22 नंबरचा प्रश्न मित्रांनो, रोम शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर मित्रांनो रोम शहर टायबर नदीकाठी वसलेलं आहे पहा. लक्षात ठेवा टायबर. पुढचा प्रश्न मित्रांनो, आटाकामा वाळवंट कोणत्या खंडामध्ये पसरलेलं आहे? तर दक्षिण अमेरिका. ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण अमेरिका. युक्रेनची राजधानी कोणती आहे? तर युक्रेनची राजधानी मित्रांनो कीव आहे पहा. कोणती? कीव. रेड क्लिफ लाईन ही खालीलपैकी कोणत्या 2 देशातील सीमा दर्शवते? रेड क्लिफ लाईन. तर भारत आणि पाकिस्तान याचं योग्य उत्तर होईल पहा. कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? कांगारू. तर कांगारू मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळतो. कुठे? ऑस्ट्रेलिया. जगामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 नाईल नदी पहा. खालीलपैकी कोणता देश हा काळ्या समुद्राची सीमा जोडत नाही? तर मित्रांनो बेलारूस मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल बेलारूस. जगातील सर्वात मोठ्या नदीचं नाव काय आहे? तर आत्ताच पाहिलं मित्रांनो जगातील. तर मित्रांनो जगातील सर्वात मोठी नदीचं नाव आहे पहा ॲमेझॉन. आपल्याला विचारलं सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल नदी. आणि सर्वात मोठी नदी कोणती? ॲमेझॉन. यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही पहा. भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती आहे? सांगा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 7. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? तर प्रशांत महासागर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत? कोणत्या राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मिझोराम. लक्षात ठेवा मित्रांनो मिझोराम. सध्या भारतामध्ये कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? कोणत्या राज्यातून जात नाही? तर तेलंगणामधून मित्रांनो जात नाही पहा. भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा किती वेळाने पुढे आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 5 तास 30 मिनिटे. लक्षात ठेवायचं आपल्याला 5 तास 30 मिनिटे याचं योग्य उत्तर होईल पहा. 5.5 तास. मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही विचारलंय? तो ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो अरुणाचल प्रदेश याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे अरुणाचल प्रदेश. भारतीय प्रमाणवेळ रेषा म्हणजे IST कोणत्या राज्यातून जाते? योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेलं राज्य कोणतं येतं? मित्रांनो राजस्थान आपलं याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी नाही, म्हणजे यापैकी नाही. कोणतं आहे पहा? राजस्थान याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं राजस्थान. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे?
भारत आणि श्रीलंका दरम्यान. तर पाल्कची सामुद्रधुनी मित्रांनो लक्षात ठेवा पाल्क. गंडक प्रकल्प हा कोणत्या 2 देशादरम्यान आहे पहा गंडक प्रकल्प. तर भारत आणि नेपाळ दरम्यान आपल्याला हा पाहायला मिळतो. ग्रीनविच या ठिकाणी दुपारचे 3 वाजले असतील तर भारतामध्ये किती वाजलेले असतील? तर रात्रीचे मित्रांनो या ठिकाणी 8:30 वाजले असतील पहा लक्षात ठेवा 8:30. पुढचा प्रश्न मित्रांनो भारतातील मान्सूनबाबत योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर भारतामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. मित्रांनो फक्त एवढंच विधान बरोबर आहे. बाकीचे या ठिकाणी चुकीचे आहेत पहा. म्हणजे फक्त ए या ठिकाणी बरोबर आहे पहा. भारतामध्ये उत्तर दक्षिण लांबी किती आहे? भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर 3214 किलोमीटर मित्रांनो 3214 किलोमीटर याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भूक्षेत्र व्यापलेलं आहे? तर 2.41 मित्रांनो लक्षात ठेवा 2.41 याचे योग्य उत्तर होईल पहा. रेड क्लिफ लाईन ही कोणत्या 2 देशातील सरहद्द दर्शवते? तर भारत आणि पाकिस्तान. ऑप्शन क्रमांक 1 भारत आणि पाकिस्तान. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित करते? तर भारत आणि चीन. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा भारत आणि चीन याचे योग्य उत्तर होईल पहा. भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारताचे स्थान. तर उत्तर पूर्व. ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो उत्तर पूर्व. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून काय ओळखलं जातं? सर्वात दक्षिणेकडील टोक. तर इंदिरा पॉइंट. ऑप्शन क्रमांक 1 इंदिरा पॉइंट. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर आता मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे 7व्या. पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाला भारताची सर्वात जास्त सीमा आहे? तर बघा कोणत्या देशाला आहे? तर याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश. ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश. भारताच्या मध्यातून जाणारे अक्षरवृत्त खालीलपैकी कोणतं आहे? तर कर्कवृत्त मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कर्कवृत्त. पुढचा प्रश्न आहे पहा कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही विचारलंय? तर मित्रांनो या ठिकाणी हरियाणाची लागून नाही पहा. कशाची? हरियाणाची. भारताला सुमारे टिंब किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभलेली आपल्याला अख्ख्या भारताला विचारली तर 7517 मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल पहा. पंचमोडी आणि चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा. लक्षात ठेवायचं मित्रांनो सातपुडा याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा सातपुडा. खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही? तर बघा मुनोरा बेट लक्षद्वीप मित्रांनो हे चुकीचं आहे. बाकी सगळे या ठिकाणी बरोबर आहे पहा. निलगिरी पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? निलगिरी पर्वतावरील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? चला द्या उत्तर. तर दोडा बेट्टा मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा दोडा बेट्टा. पुढे बघा सहसंबंध ओळखायला लावलाय गुलमर्ग जम्मू काश्मीर तसं माउंट आबू कोणत्या ठिकाणी? तर माउंट आबू मित्रांनो या ठिकाणी राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न आहे पहा हिमालय पर्वताची उंची किती मीटर आहे? तर 8849 मीटर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य होईल. पुढचा प्रश्न आहे बघा भारतामध्ये सर्वात मोठं नैसर्गिक बंदर कोणतं आहे? तर मुंबई मित्रांनो आपलं नैसर्गिक बंदर आहे बा सर्वात मोठं. खालील या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे की विशाखापट्टणम हे जे काय बंदर आहे हे कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि लवकरात लवकर याचं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. पहा विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. फटकनमध्ये किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करा. 63 पैकी 49 रुपये पेमेंट करून PDF घेऊन टाका. पहा पैसे आज ना उद्या कमवणारच आहेत आपण, परंतु एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काही सुचणार नाही. पहा आता लवकरच मित्रांनो या ठिकाणी पेपरसुद्धा होणार आहेत आपले. धर्मादाय आयुक्ताचे हॉल तिकीटसुद्धा येऊन जातील आणि आपल्याला टाईमसुद्धा भेटणार नाही अभ्यासाला. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या नोट्स तुम्ही नक्की घ्या. PDF मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्ताच्या टेस्ट भेटणार आहेत. त्यासोबत बघा चालू घडामोडी भेटणार आहेत. तसेच 10,000 प्रश्न भेटणार आहेत. पहा TCSने विचारलेले प्रश्नसुद्धा आहेत. वारंवार विचारणारे प्रश्नसुद्धा मी इन्क्लूड केलेले आहेत. पहा दिलेला जो काही नंबर आहे बघा त्यावर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करा किंवा जो काही स्कॅनर दिसतंय त्यावर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करून लगेच या ठिकाणी स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवा. व्हॉट्सअपला पाठवा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF देऊन टाकेल. पहा वेळ व्हायला घालू नका कारण की आत्ता आपल्याला अभ्यासाला वेळ आहे. तर या संधीचं सोनं करायचं आहे. पहा खूप भारी चान्स भेटलेला आहे. यावर्षी भरपूर नोकऱ्याच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. लवकरात लवकर मित्रांनो घेऊन टाका PDF. वेळ फार कमी आहे. पहा ज्यांना खरोखर PDF घ्यायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरला 249 रुपये पेमेंट करा
आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. व्हॉट्सअपला मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये PDF पाठवून देईल.